इराणची राजधानी तेहरानमधले सर्व सीसीटीव्ही इस्रायलने केले होते हॅक। सीसीटीव्हीद्वारे खामेनींची होती इस्रायलला खडा माहिती। ब्रिटिश मीडियाचा धक्कादायक दावा। आखाती देशांमधून विमानांची वाहतूक हळूहळू सुरू। मुंबई, बंगळुरू, चेन्नईला दुबईहून आलेली विमानं पोहोचली। शेकडो भारतीयांना मोठा दिलासा। युद्धामध्ये अडकलेल्या राज्यांमधल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकारचा पुढाकार। हेल्पलाईन क्रमांक जारी केल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची एक्सवरून माहिती। तर गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली समन्वयाची जबाबदारी। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 52 नागरिक ठार आणि 154 लोक जखमी झाल्याची लेबनॉनची माहिती। लेबनॉनच्या ड्रोन हल्ल्याला इस्रायलकडून चोख प्रत्युत्तर। 12 आखाती देशांमधून जमेल तसं बाहेर पडा। अमेरिकेची आपल्या नागरिकांना सूचना। विमानसेवा बंद असतानाही दिल्या सूचना। इराणकडून आखातामधल्या देशांविरोधात आरपारची लढाई। अमेरिकेचे मित्र असलेल्या आखाती देशांवरती इराणचे हल्ले सुरू। सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावरती हल्ला। अनेक स्फोट झाल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती। होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची इराणची घोषणा। सामुद्रधुनीमधून जाणारं प्रत्येक जहाज पेटवून देण्याचा इराणचा अमेरिकेसह आखाती देशांना इशारा। जगातला तेलाचा 20% व्यापार चालतो याच होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून।